हॅलो नमस्कार, मी अनघाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे। तर जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर आपल्या चॅनलवरती एव्हरी संडे एक व्हिडिओ येत असतो आणि शॉर्ट्स रेग्युलर बेसिसवर मी अपलोड करत असते। त्याचबरोबर ह्या चॅनलवरती तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग, लाईफस्टाईल, स्किन केअर टिप्स आणि येस खूप छान छान रेसिपीज अशा बघायला मिळते। तर जरी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। तर आजचा जो आपला व्लॉग आहे ना तो एक फूड व्लॉग आहे। आज संडे आहे आणि आम्हाला सुद्धा नॉनव्हेज खाण्याची खूप इच्छा झालेली आहे। तर म्हटलं की एखाद्या छानसं रेस्टॉरंटमध्ये आपण एक्सप्लोअर करूया आज जाऊन। तर इथे आज जिथे आम्ही चाललो आहोत ना त्या रेस्टॉरंटचं नाव आहे कोकण फ्युजन। आणि हे जे हॉटेल आहे ना हे रिसेंटलीच म्हणजे एक वर्ष तरी झालेलं आहे आपल्या इथे डोंबिवलीमध्ये ओपन होऊन। आणि या हॉटेलबद्दल सांगायचं झालं तर ह्याचे आधीचे 2 ब्रांचेस आहेत। एक म्हणजे कलव्याला आहे आणि दुसरं म्हणजे ऐरोलीला आहे। तर त्या दोन्ही त्यांच्या आउटलेटबद्दल मी ऐकून आहे, अजून गेलेली नाही आहे। तर आता इथे रिसेंट आपल्याकडे डोंबिवलीमध्येच ओपन झालेला आहे। तर म्हटलं की चला एकदा तिकडे ट्राय करून येऊ, बघूयात कसं आहे। तर हा जो व्हिडिओ आहे पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी ट्राय करणार आहोत। कारण नॉर्मली आपण एखाद दुसरी थाली घेतो आणि मग आपण आपलं रिव्ह्यू देतो किंवा जज करतो की बेसिकली हॉटेल कसं आहे, फूड कसं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या थालीज बघायला मिळतील किंवा तिकडचं फूड बघायला मिळेल, वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ संपल्यानंतर माझा एक्सपिरियन्स कसा होता ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम चला जाऊयात कोकण फ्युजनमध्ये। कोकण फ्युजन हॉटेल आहे डोंबिवली ईस्टमध्ये। एक्झॅक्ट ॲड्रेस सांगायचं झालं तर पेंढारकर कॉलेजच्या समोर आर्केडिया बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला आहे। हे आहे कोकण फ्युजन हॉटेल आणि अशा प्रकारचं तिथे अगदी पारंपरिक असा लुक आहे। ॲम्बियन्स बघितल्यावरती तुम्हाला एकदम ट्रेडिशनल असं फील येईल किंवा अगदीच आपण कोकणात वगैरे जातो ना तर त्या पद्धतीचा तुम्हाला नक्कीच फील येणार आहे, बाहेरचं पण आणि आतलं पण ॲम्बियन्स बघितल्यानंतर। हे आहे कोकण फ्युजन हॉटेलचं मेन्यू कार्ड आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत ह्यामध्ये, स्पेशली फॉर नॉनव्हेज लवर्स, सी फूड लवर्स। व्हेजमध्ये पण काही चांगल्या गोष्टी आहेत जसे की उकडीचे मोदक अँड ऑल। बट येस, आपण इथे आलेलो आहोत फक्त आणि फक्त नॉनव्हेज खाण्यासाठी, तर मी तेच तुमच्यासोबत इथे आता शेअर करेन। तर मी म्हटल्यासारखं इथला लुक अगदी आतमध्ये सुद्धा पारंपरिक ट्रेडिशनल असा आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान आणि मस्त ॲम्बियन्स आहे, म्हणजे बस जेवायला आपण जातो आणि तिथे जेवणाची जेव्हा वाट बघत असतो तो सुद्धा फील खूप छान आहे। तर इथे आम्ही मागवलं होतं बासा फिश फ्राय आणि मला इतकं आवडलं ना, अप्रतिम डिश आहे। तर स्टार्टरमध्ये आम्ही हे मागवलं होतं। इकडे आता अनिकेतचे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला समजलंच असेल की तिला किती खाताना मजा येते। तर खरंच खूप मस्त ही डिश आहे आणि आता बघा ना इथे किती स्मूथली ही तुटते सुद्धा आहे आणि तेवढीच खाताना क्रंची आणि क्रिस्पी अशी लागते। तर खूप सुंदर आणि मस्त टेस्ट आहे। स्टार्टर झाल्यानंतर आम्ही इथे मस्त असे थालीज मागवले होते। तर ही आहे मटन थाली, तर मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी मटन थाली। त्यानंतर सगळ्यात माझी आवडती म्हणजे सुरमई थाली। इथे आलात ना तर सुरमई थाली घ्यायला विसरू नकात, कारण इथे मोठी जम्बो साईजमध्येच सुरमई मिळते। म्हणजे बघा ना, अगदी माझ्या हाता एवढी असेल ही सुरमई, इतकी मस्त लागते खायला पण। अँड येस, मटन थाली पण तुम्ही बघू शकता, मस्त असं चमचमीत आणि झणझणीत असं फील येतो आहे। तर खूप छान वाटलं। त्यानंतर आम्ही तिथे मागवली होती रावस थाली। रावस थाली पण खूप चांगली होती, छान क्वांटिटी होती त्याची। अजून एक थाली जी मी ऑर्डर केलेली ती म्हणजे पापलेट थाली। तर पापलेट थाली पण तुम्ही बघू शकता, छान क्रिस्पी पापलेट आहे आणि क्वांटिटी वाईज पण खूप छान आहे। तर प्रत्येक थालीमध्ये राईस असते, भाकरी आणि घावणे किंवा चिकन वडे ह्याचा आपल्याला ऑप्शन असतं। तर चिकन वडेसुद्धा आम्ही सेपरेटली मागवले होते। त्यानंतर सोलकढी आहे, फिश करी आहे आणि येस, लास्ट बट नॉट द लिस्ट ही आम्ही चिकन थालीसुद्धा मागवली होती। तर तिथे सुद्धा चिकनचा रस्सा आहे, चिकन सुक्का आहे, एक त्यांनी लॉलीपॉपचा पीस दिलेला आहे, सोलकढी आहे, भाकरी आहे आणि भात आहे। तर आम्ही जे चिकन वडे मागवले होते तर ते सुद्धा ट्राय केले आणि बघा इथे अनिकेतचं मन अगदी खाऊन तृप्त झालेलं आहे। खूप छान वाटतं आहे आम्हाला, मस्त जेवण आहे। तर ऑफकोर्स जेवण झाल्यानंतर सोलकढी तो बनता आहे। एवढं छान जेवण आमचं मन आणि पोट दोन्ही मस्त तृप्त झालेलं आहे। त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी। हॅलो, तर
तर तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही जाऊन आलो आहोत कोकण फ्युजनला आणि आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी ह्या ट्राय केलेल्या आहेत तिथे आणि ते सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळालेच असतील. तर माझा एक्सपिरियन्स असा आहे की मला तर खूप आवडलं. म्हणजे जर का तुम्ही सी फूड लवर असाल तर प्लीज तुम्ही ह्या रेस्टॉरंटला एकदा तरी व्हिजिट द्या असं मी म्हणेन. बिकॉज डोंबिवलीमध्ये इतकं छान सी फूड नाही मिळत. म्हणजे मी तरी पहिल्यांदा खाल्लेलं आहे असं मला वाटतं. सो डू ट्राय इट आउट. अँड येस, बाकीचं ह्या हॉटेलचं किंवा ह्या फूडचं प्राईज वाईज बोलायचं झालं तर इकडची प्रत्येक जी काही आम्ही डिश तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिली असेल ती 500 to 600मध्ये आहे. प्राईस थोडीशी हायर साईडला आहे बिकॉज आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये गेलो तेव्हा आम्ही रिअलाईज केलं की तिकडे ना एक बोर्ड किंवा एक साईन बोर्ड किंवा एक डिस्क्लेमर टाईप असं आपण म्हणू शकतो ते लोकांनी लावलेलं आहे की प्रत्येक जी डिश आहे ना ती आपण ऑर्डर प्लेस केल्यानंतरच ते आपल्याला बनवून देणार आणि फ्रेश असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी फिश थाली आपण ऑर्डर केली तर ती लगेच नाही, 15 ते 20 मिनटं लागतात बिकॉज आपण ऑर्डर दिल्यानंतरच ते प्रिपेअर करतात आणि फ्रेश आपल्याला बनवून देतात. तर त्यासाठी तिकडचं जे जेवण आहे किंवा जे फिश आम्ही ट्राय केलं ते सगळं फ्रेश होते आणि खायलाही खूप छान होते, टेस्ट वाईजही खूप छान होतं. तर त्याच्यामुळे मला वाटतं प्राईज ही थोडीशी हायर साईडला आहे बट टोटली वर्थ इट आहे. म्हणजे तुम्ही नक्कीच इकडे जाऊन ट्राय करू शकता. येस, दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या संडेला. तोपर्यंत बाय बाय.